नमस्कार. मी आपल्या सर्वांचं या कोर्समध्ये स्वागत करतो. आज आपण आपल्या व्याख्यान क्रमांक 16 ला सुरुवात करणार आहोत. या पूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपण SPSS मधील कोष्टकांना अर्थ कसा लावतो, कोष्टकांचं वाचन कसं करतो आणि वेगवेगळ्या चलांच्या प्रकारानुसार नेमकं कोणतं कोष्टक वापरायला हवंय या सर्व गोष्टींची चर्चा आपण केलेली आहे पूर्वीच्या लेक्चरमध्ये, पूर्वीच्या व्याख्यानामध्ये. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण SPSS मधील प्राप्त आकृतींचे वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा लावायचा, वेगवेगळ्या चलांनुसार नेमकी कोणती आकृती आपण काढायला हवी आहे, या अशा सर्व गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. या व्याख्यानाचा उद्देश SPSS मधील प्राप्त आकृतींचे वाचन आणि अर्थबोध कशा प्रकारे करावे याची ओळख आपणा सर्वांना करून देणे हा आहे. आपण पुन्हा या व्याख्यानाची सुरुवात संख्याशास्त्रीय पद्धतींच्या वर्गीकरणाने करूया. संख्याशास्त्रीय पद्धतींचं वर्गीकरण 4 प्रकारात होतं: वर्णनात्मक, अनुमानात्मक, साहचर्यात्मक आणि अंदाजक्षम. पैकी वर्णनात्मक संख्याशास्त्रीय पद्धतीला आपण यापूर्वीच सुरुवात केलेली आहे आणि या वर्णनात्मक संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. त्यातली पहिली गोष्ट काय आहे? पहिली गोष्ट आहे कोष्टक निर्मिती, त्याला आपण टॅब्युलेशन म्हणतो. यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. फ्रिक्वेन्सी टेबल आहे, क्रॉस टेबल आहे, स्टेम अँड लीफ डिस्प्ले आहे. वेगवेगळे कोष्टक कसे निर्माण करायचे आणि त्या कोष्टकांना अर्थ कसा द्यायचा, कोणतं कोष्टक कोणत्या चलासाठी आपण वापरतो आणि त्याचं वाचन कसं करायचं, या सर्व गोष्टी आपण या पूर्वीच्या व्याख्यानामध्ये अभ्यासलेल्या आहेत. आठवडा क्रमांक 3 मध्ये आपण हे देखील अभ्यासलंय की आपण वेगवेगळ्या आकृत्या कशा पद्धतीने काढतो, परंतु या आकृत्यांचं वाचन कसं करायला हवंय आणि यांना अर्थ कसा लावायचा, कोणती आकृती कोणत्या विशिष्ट चलासाठी आपण काढायची आणि ती तशीच का काढायची, या अशा सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्याख्यानामध्ये करणार आहोत. आजच्या या व्याख्यानानंतर पुढच्या व्याख्यानामध्ये मात्र आपण या वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील ज्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत त्यांना आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग आजच्या व्याख्यानामध्ये आपण आपल्या या आकृतींचे वाचन आणि अर्थबोध कशा पद्धतीने देतो हे आपण समजून घेऊया. यासाठी सगळ्यात आधी आपण आपल्या SPSS च्या डेटा एडिटरला ओपन करूया. हा एक रिकामा डेटा एडिटर आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा सध्या नाहीये. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला आपला डेटा इम्पोर्ट करायचा आहे. त्यासाठी आपण फाईल वरती जाऊया, ओपन मध्ये जाऊया, डेटा वरती जाऊन आपण क्लिक करूया आणि त्यानंतर आपण एक नवीन पॉपअप विंडो ओपन होतो. त्यामधील फाइल्स ऑफ टाइप मध्ये आपण एक्सेल ला सिलेक्ट करणार आहोत आणि त्या लोकेशनला असणारी जी काही फाईल आहे त्याला आपण सिलेक्ट करूया की जी आपल्याला इथे इम्पोर्ट करायची आहे. त्यानंतर आणखीन एक पॉपअप विंडो येतो. इथे आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे. आपला संपूर्ण डेटा या SPSS मध्ये आलेला आहे. तो आल्यानंतरचं पुढचं पाऊल नेहमी करीत आहे असतं की आपण व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जातो आणि इथे मात्र मग आपण आपले जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याला आपण रिडिफाईन करतो, त्यांची व्याख्या करतो. लेबल्सची नावं लिहितो, आपण कोड देतो, मेजर्स बरोबर आहेत का ते पाहतो आणि टाइप्स पण बरोबर आहेत का ते पाहतो. मग इथे समजा आपण यांना रिडिफाईन केलेलं आहे, आपण सर्वांना कोड दिले, हे सर्व मेजर्स आपण चेक केले, टाइप्स पण चेक केले, नावं पण दिलेली आहेत. त्यानंतर आपला जो काही डेटा आहे तो तयार होतो पुढील सांख्यिकीय प्रक्रिया करण्यासाठी. पुन्हा या संपूर्ण व्हेरिएबल व्ह्यू मध्ये आपल्याकडे 2 नॉमिनल व्हेरिएबल्स आहेत की ज्यापैकी एक स्ट्रिंग आहे, एक न्यूमेरिक आहे. स्ट्रिंग म्हणजे काय, न्यूमेरिक म्हणजे काय, याची चर्चा आपण यापूर्वीच्या व्याख्यानात केलेली आहे. इथे 2 ऑर्डिनल आहेत, त्यापैकी एक स्ट्रिंग आहे, एक न्यूमेरिक आहे. त्यानंतर एक स्केल आहे आणि या स्केल डेटाला सेम एजलाच आपण पुन्हा वर्गीकृत करून एज सी मध्ये दाखवतो. म्हणजेच काय, हे दोन्हीही एकच प्रकारचं गोष्ट दाखवतात, फक्त एक जे आहे ते शब्द रूपात आहे, दुसरी संख्या रूपात आहे. तर एकूण या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये आपण जे काही डिफाईन करतो याचं देखील आपल्याला वाचन करता येणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा हे आपण रिडिफाईन केल्यानंतर आपण डेटा व्ह्यू वरती जाऊया, क्लिक करूया. आता हा जो काही डेटा आहे हा सांख्यिकीय किंवा संख्याशास्त्रीय प्रक्रिया करायला तयार आहे. मग आता आपण आपले ग्राफ काढणार आहोत, बरोबर आहे. मग जो काही आपण ग्राफ किंवा ज्याला आपण चार्ट्स म्हणू त्याचं वाचन कसं करायचं आणि त्याला अर्थ कसा लावायचा हे पाहत असताना आपण 3 वेगवेगळ्या चार्ट्सचा इथं चर्चा करणार आहे.
कोणते 3 चार्ट आपण चर्चेला घेणार आहोत? कॉलम किंवा बार चार्ट, पाय चार्ट आणि हिस्टोग्राम. आणि याला अनुसरून जे की नॉमिनल ज्याला आपण नाममात्र म्हणतो, ऑर्डिनल ज्याला क्रमिक म्हणतो आणि ज्याला आपण प्रमाण किंवा श्रेणी म्हणतो, असा स्केल व्हेरिएबल यांच्यावरती कोणता चार्टचा प्रकार हा उचित ठरतो, कशाचा आपण अर्थ लावू शकतो, या सर्व गोष्टीची चर्चा आपल्याला करायची. त्यासाठी आपण आपल्या SPSS चा डेटा ओपन केल्यानंतर आपण इथं अनालाइज वर जाऊया. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि फ्रिक्वेन्सीज याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे मुद्दामून आपण हा जो पहिले दोन नॉमिनल आहेत, एक स्ट्रिंग आणि दुसरा न्यूमरिक, त्या दोन्ही नॉमिनलला आपण सिलेक्ट केलेला आहे. शिवाय या दोन ऑर्डिनलला पण सिलेक्ट केलेला आहे. या एका स्केलला पण आपण सिलेक्ट केलेला आहे. आणि हा जो स्केल आपण पुन्हा कॅटेगोरिकल करून आपण याला ज्याला ऑर्डिनल म्हटले तो एज ऑफ रिस्पॉन्डंट त्यालाही आपल्याला या बॉक्समध्ये घ्यायचं. मग हे सर्व आपण व्हेरिएबल सिलेक्ट केल्यानंतर आपण या ठिकाणी ते व्हेरिएबल्स घेतले. आपण चार्ट्स वरती जाऊया आणि पहिला प्रकार बार चार्टला आपण क्लिक करू. बार चार्टला क्लिक केल्यानंतर मी मुद्दामून या ठिकाणी फ्रिक्वेन्सीजच ठेवलेला आहे. कुणाला जर वाटत असेल ते पर्सेंटेजलाही क्लिक करू शकतात. आपण कंटिन्यू म्हणूया आणि इथं मुद्दामून डिस्प्ले फ्रिक्वेन्सी टेबलला आपण डिसिलेक्ट केलं, कारण फ्रिक्वेन्सी टेबलचा आपण सध्या अभ्यास करत नाही आहोत. फ्रिक्वेन्सी टेबलला अनुसरून आपण पाठीमागच्या व्याख्यानामध्ये चर्चा केलेली आहे. मग आपण इथं ओके म्हणणार आहोत. ओके म्हटल्यानंतर आउटपुट विंडोमध्ये तुम्हाला रिझल्ट येतो. त्यातील पहिला जो टेबल असतो हा एक जनरल टेबल असतो. याच्यामध्ये आपल्याला जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांची नावं दिसतात, एकूण व्हॅलिड रिस्पॉन्सेस किती आहेत, कुणी मिसिंग आहे का, हे सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. जर मिसिंग मध्ये काही व्हॅल्यू असतील तर त्याचा परिणाम आपल्या रिझल्ट वरती होत असतो. त्याचा परिणाम आपल्या रिझल्ट्स वरती देखील होत असतो, आकृतीवरती देखील होत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आकृत्या काढतो तेव्हा नेहमी करिता हे बघायचं की मिसिंग कोणीच नसलं पाहिजे, नाहीतर आकृतीमध्ये गडबड होण्याची शक्यता जास्त असते. मग याच्या खाली या आउटपुट विंडोमध्येच खाली आपण जेवढे चल सिलेक्ट केले होते त्या चलांना अनुसरून एकाखाली एक वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला दिसतील. परंतु या व्याख्यानापुरतं बोलायचं झालं तर सगळ्यात आधी आपण नॉमिनल जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना अनुसरून स्वतंत्ररित्या आपण तुलनात्मक वाचन करायचा प्रयत्न करणार आहोत, अर्थ लावायचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपण स्वतंत्ररित्या क्रमिक चलांना घेणार आहोत, त्यांच्या आकृत्यांचं वाचन अर्थबोध लावण्याचा प्रयत्न करूया. आणि सगळ्यात शेवटी प्रमाण आणि श्रेणी यांना घेऊन आपण वाचन करण्याचा आणि अर्थबोध करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात आधी आपण घेत आहोत कॉलम बार चार्ट आणि त्यातल्या त्यात आपण नॉमिनल चलांना, ज्याला नाममात्र चल म्हणतो, आपण त्यांना घेऊया. या दोन आकृत्या आहेत. दोन्ही आकृत्या का निर्माण झाल्या त्याचं कारण हे आहे की आपण जो डेटा इन्सर्ट केला व्हेरिएबल व्ह्यू मध्ये पहा, दोन नॉमिनल चल आहेत. त्यातला पहिला जेंडर जो आहे तो स्ट्रिंग आहे. हा स्ट्रिंग म्हणजे या ठिकाणी हा जो शब्दामध्ये व्यक्त आहे तो, आणि याची जी आकृती आहे मित्रांनो ती या ठिकाणी आहे. या आकृतीमध्ये फिमेल साठीचा कॉलम आधी आलेला आहे, मेल साठीचा कॉलम नंतर आलाय. त्याचं मुख्य कारण म्हणजे SPSS हा स्वतःहून या मिळालेल्या रिस्पॉन्सेसला चढत्या क्रमाने लावतो, अल्फाबेटिकली. त्यामुळे F हा सगळ्यात आधी येत असल्या कारणाने फिमेलला आधी घेतलं जातं आणि त्याचं जो काही फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यासोबत ती या ठिकाणी दर्शवली जाते. तसंच दुसरं जे चल आहे न्यूमेरिक आहे परंतु ते नॉमिनल आहे. याला न्यूमेरिक का बनला हा, कारण आपण या ठिकाणी त्याला कोड दिलेत आणि आपण संख्या रूपामध्ये त्याचे रिस्पॉन्स घेतलेले आहेत. आणि याची जी आकृती आहे मित्रांनो ती या ठिकाणी आहे. इथे मेल आधी आणि फिमेल नंतर आलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इथं डिफाईन केलंय त्याला अनुसरून या ठिकाणी आपल्याला आपलं जे काही आउटकम आहे, जे काही रिझल्ट आहे तो प्राप्त होतो. याचं वाचन सिंपल आहे. 54 मेल आहेत, 46 फिमेल आहेत. या पद्धतीने आपण करत असतो. इट इज ऑलवेज रिकमेंडेड, नेहमी करता असं सांगितलं जातं की नाममात्र जरी चल असेल, जर तुम्ही वर्गीकृत असेल तरच तुम्हाला व्यवस्थित आकृत्या मिळतात आणि याचं विश्लेषण आपल्याला करायला थोडंसं आणखीन सोपं जातं. आता आपण जाऊया ऑर्डिनल कडे. ऑर्डिनल मध्ये सुद्धा दोन आकृत्या प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला, आणि दोन्ही आकृत्या जर आपण पाहिल्या ही आकृती या आकृतीपेक्षा फार भिन्न दिसते. अशी का दिसते? दोन्ही आकृत्या एकाच प्रकारच्या चलाला व्यक्त करतात. बरं, सॅटिस्फॅक्शन. फक्त एक जे चल आहे ते स्ट्रिंग स्वरूपाचं आहे आणि दुसरं जे चल आहे ते जे आहे न्यूमेरिक.
या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन आणि सॅटिसी एक स्ट्रिंग आहे, ऑर्डिनल आहे, हे दोन्ही ऑर्डिनल आहेत, एक स्ट्रिंग आहे, एक न्यूमेरिक आहे, बरोबर. तर आता हा जो स्ट्रिंग आहे तो हा आहे शब्द रूपात, आणि याचं जे की आकृती ती अशी निघालेली आहे, आणि हे जो दुसरा आहे त्याची आकृती या पद्धतीने निघालेली आहे. इथे न्यूट्रल आधी आलंय, मग सॅटिस्फाईड, मग अनसॅटिस्फाईड, मग व्हेरी सॅटिस्फाईड आणि व्हेरी अनसॅटिस्फाईड, ते एकत्र आलेत, व्हेरी अनसॅटिस्फाईड आणि व्हेरी सॅटिस्फाईड. विश्लेषण करताना आपल्याला कदाचित इथं अडचण निर्माण होऊ शकते, कारण आपण प्रश्न विचारताना कसा विचारलेला आहे आपल्या क्वेश्चनर मध्ये, की तुम्हाला हॉटेलमधलं फूड किंवा एखादी सर्व्हिस कशी वाटली. नंबर 1 व्हेरी सॅटिस्फाईड, नंबर 2 सॅटिस्फाईड, 3 न्यूट्रल, 4 अनसॅटिस्फाईड आणि 5 व्हेरी अनसॅटिस्फाईड. आपण या सिक्वेन्स मध्ये प्रश्न विचारले, त्या सिक्वेन्सनं या ठिकाणी आपण कोडिंग करून पण टाकलेली आहे, आणि त्या सिक्वेन्स मध्येच इथं आपल्याला आपली आकृती पण प्राप्त झाली, त्या सिक्वेन्स मध्ये आकृती प्राप्त झाली मित्रांनो. इथे सिक्वेन्स हा शफल झालेला आहे. मग जर सिक्वेन्स मध्ये आकृती असेल तर हे विश्लेषण करायला आपल्याला सोपं जातं, बरोबर आहे. इथे आपल्याला विश्लेषण करायला सोपं जात नाही. इथे आपण सहज म्हणू शकतो की व्हेरी अनसॅटिस्फाईड आणि व्हेरी सॅटिस्फाईडला खूप कमी आहेत, आणि लोकांचा जो कल आहे तो मध्यभागाकडचा जो कोड आहे ना, त्या मध्यभागाकडे जायचा कल आहे लोकांचा. इथं काय कळतं, इथं मध्यभागच शफल झालेला आहे, पुढे पाठीमागं झालेला आहे. इथे आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. ज्यांना शक्य आहे त्यांनी या आकृतीला घेऊन गेलेलं कधीही चांगलं राहील. कुणाला जर ही आकृती याचं विश्लेषण करायचं असेल, आपण विश्लेषण करू शकतो, काहीही अडचण नाही. परंतु इट इज ऑलवेज अप्रोप्रिएट, हे कधी उचित आहे की या आकृतीचं आपण विश्लेषण करावं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. हा आहे स्केल डेटा, प्रमाण किंवा श्रेणी, बरोबर आहे. आणि या प्रमाण श्रेणीसाठी हा एज डेटा आहे. कुठे आहे, या ठिकाणी. हा न्यूमेरिक डेटा आहे, आणि हा जो स्केल डेटा आहे, बरोबर. याची आकडेवारी कशी आहे, या पद्धतीने आपण घेतली. या आकडेवारीला अनुसरून आपण बार किंवा कॉलम चार्ट काढला. याला काही अर्थ लावता येईल का, आणि लावायचा तर कसा लावायचा, आपण लावू शकतो, अर्थ लावू शकतो. फॉर एक्झाम्पल 14 वयाचा हा एकच माणूस आहे, याचा तो कॉलम चार्ट आलाय. ही संख्या समजा 15 आहे, समजू शकतो, कारण इथे 14 आहे, इथे 16 आहे, त्याच्यामुळे इथे 15 आहे, मान्य आहे. आता इथे बघा, इथे 44 आहे, 44 वय असणारे 2 लोक आहेत, मान्य आहे. 47 वय असणारे 2 लोक आहेत, मान्य आहे. परंतु हे जे 2 आहेत हे 45 वय असणारे आहेत का 46 वय असणारे आहेत, इथे मात्र प्रश्न तयार झाला. ओके. एकंदरीत कॉलम चार्ट किंवा बार चार्ट हे स्केल साठी नाही आहेत. स्केल डेटासाठी कॉलम चार्ट किंवा बार चार्टचा वापर करू नये. त्याच्यासाठी वेगळा चार्ट आहे, त्याच्यासाठी वेगळी आकृती आपण काढू शकतो. ती कोणती ती आपण पुढे बघूया. एकंदरीत इथे इंटरप्रिटेशन इनअप्रोप्रिएट होतं, उचित ठरत नाही. पुढे जाऊया. त्या एज नावाचा जो घटक आहे ना, आपण जो एज नावाचा घटक आहे त्यालाच आपण काय केलेलं, इथं हा एज जो स्केल होता त्यालाच आपण एज सी नावाने एक नवीन व्हेरिएबल तयार केलं, त्याला आपण कोड दिले आणि त्याला आपण ऑर्डिनल स्वरूपात मांडलं. या ठिकाणी हा डेटा कसा आपण घेतलाय, हा पण न्यूमरिक वे मध्ये आहे, कोडेड याच्यात आहे. इथे मात्र आपल्याला अर्थ लावता येतो का, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे अर्थ लावता येतो. 10 ते 20 वयोगटात 11 लोक आहेत, 20 ते 30 वयोगटात 17 आहेत, आणि त्या पद्धतीने आपण अर्थ लावू शकतो. 30 ते 40 वयोगटात सर्वाधिक लोक आहेत. पुढे जेव्हा आपण जाऊ याच्यामध्येच कुठेतरी तुम्हाला मीन मेडियन मोड सापडतात, सेंट्रल टेंडन्सी, न्यूमेरिक मेथड. ठीक आहे, ते नंतर बघूया, सध्या आपण त्याच्यावरती फोकस नाही देणार आहोत. एकंदरीत ऑर्डिनल डेटासाठी आपण कॉलम चार्ट काढू शकतो. मुळात सांगायचा मुद्दा इतका, नॉमिनल आणि ऑर्डिनल साठी बार चार्ट काढायला हरकत नाही. परंतु जर स्केल डेटा असेल तर बार चार्ट मधून काही अर्थ काही फार मिनिंगफुल काही निघेल, शाश्वती कमी आहे. इट इज ऑलवेज बेटर नाममात्र आणि क्रमिक चलनावरतीच बार चार्ट किंवा कॉलम चार्ट आपण काढा. आता आपण जाऊया पाय चार्ट कडे. पाय चार्ट कसा काढतो हे माहिती आहे, थोडक्यात बघूया. डिस्क्रिप्टिव्ह फ्रिक्वेन्सी, पुढे जाऊ. हे सर्व चल आपण घेतलेले आहेत. चार्ट वरती जाऊया. पाय चार्टला मी सिलेक्ट केलेला आहे आणि मी मुद्दामून इथं पर्सेंटेजला क्लिक केलं. मित्रांनो, पाय चार्ट आणि पर्सेंटेजचा संबंध आहे. जेव्हा केव्हा आपण पाय चार्ट काढतो तेव्हा पर्सेंटेजला क्लिक करणं कधीही चांगलं असतं. आणि मग आपण कंटिन्यू वरती क्लिक करूया, पुढे जाऊया, ओके म्हणूया. पाय चार्ट आलेले आहेत. आता या ठिकाणी 2 पाय चार्ट आले. एक आलंय स्ट्रिंग व्हेरिएबल साठी आणि दुसरा आलेला आहे कोडेड व्हेरिएबल साठी. हा कोडेड साठी आहे, हा स्ट्रिंग साठी.
दोघांमध्ये इतका फरक सापडणार नाही. इथं फिमेलला त्यांनी ब्ल्यू कलरने दाखवलंय, इथे मात्र मेलला ब्ल्यू कलरने दाखवलं, इतकाच फरक आहे. बाकी हे आपण सहजरित्या रीड करू शकतो, वाचन करू शकतो, याला अर्थ पण लावू शकतो. दोनच वर्गीकरण असल्यामुळे आकृत्यामध्ये सुद्धा आपल्याला सहजरित्या फरक दिसतो आणि आपण इझिली इंटरप्रिट करू शकतो, अर्थ लावू शकतो. परंतु जर आपण ऑर्डिनलला गेलो, इथे बघा ऑर्डिनल मध्ये मित्रांनो पुन्हा हा शफल झालाय, ठीक आहे. पण हे सुद्धा ठीक आहे, आपण कलर बघून सांगू शकतो की 31% लोक न्यूट्रल रिस्पॉन्ड केले, 45% लोकांनी सॅटिस्फाईडला ऑप्ट केलेला आहे, वगैरे वगैरे त्या पद्धतीनं. यालाच अनुसरून जर मी सॅटिसी की जो कोडेड आहे त्याला घेतला, तर इथे मात्र सिक्वेन्स मध्ये हे कलर कॉम्बिनेशन येतात आणि आपण इथून सुरुवात करतो की 7% व्हेरी सॅटिस्फाईड आहेत. मग आपण सॅटिस्फाईड बघतो इथं नंबर 2 ला, मग इथे जाऊन 45% म्हणतो, मग 31% न्यूट्रल. या सिक्वेन्सनं आपण त्याला इंटरप्रिट करत जातो, बरोबर आहे. वेअर ॲज आपण जर मागच्या आकृतीमध्ये गेलो तर मात्र काय होतं, या आकृतीमध्ये आधी आपण न्यूट्रलला सांगणार, मग सॅटिस्फाईड. इथेही तुम्ही असंच जाता, परंतु ही सिक्वेन्सच मुळामध्ये आपण त्या सिक्वेन्सनं विचारलेलं नाहीये किंवा आपल्याला अपेक्षित नाहीये. आपलं विश्लेषण कसं पाहिजे, पहिले जो आहे व्हेरी सॅटिस्फाईड नंबर 1 2 3 4 सिक्वेन्स, बरोबर आहे. या छोट्या काही गोष्टी आहेत. इथे जर तुलना केली, दोघंही दिसायला सारखे आहेत. ही मधली जी आकडेवारी आहे ना, हे 7% इथे पण आहेत, इथे पण आहेत, फक्त वेगळ्या कलरने. तर हे मधल्या रिझल्टमध्ये काहीच फरक नाही पडणार आहे, फक्त द वे इट अपियर्स त्याच्यामध्ये थोडासा फरक पडतो. पुढे जाऊया. प्रमाण किंवा श्रेणीवरती जर पाय चार्ट काढला, आता ही जी आपण आकृती काढली, ही पाय चार्ट कुठल्या डेटावर काढली, याच्यावर स्केल डेटा, कोणताही स्केल असू द्या, एज म्हणून नाही, इतर उंची उत्पन्न काही असेल. हा एज डेटा आहे, न्यूमेरिक आहे, स्केल आहे, याच्यावरती आपण पाय चार्ट काढला. याला अर्थ काय देणार आपण, हे प्रत्येकाला विश्लेषण करणं शक्य आहे का, शक्य नाही आहे. करू शकतो कोणी, बघू शकतो. हे 4, ठीक आहे, याचा कलर इथे बघावा लागेल, तो कुठल्या वयाशी संबंधित आहे, आणि मग लिखाण करायचं. नो, इट इज नॉट ऑलवेज अ व्हेरी गुड आयडिया. हे काही चांगली आयडिया नाही आहे की आपल्याकडे प्रमाण श्रेणी नावाचं एक चल आहे, त्याच्यावर आपण पाय चार्ट काढला. त्यामुळे इथे इंटरप्रिटेशन इज इनअप्रोप्रिएट. याच्याऐवजी जर आपल्याला पाय चार्टच काढायचा आहे एज वरती, पहिले आपण एजला काय करूया, कन्वर्ट करूया, कोड देऊया, कॅटेगोरिकल बनवूया, त्याला ऑर्डिनल करूया. आणि इथे बघा 10 ते 20 वयोगटात 11% लोक आहेत, 20 ते 30 मध्ये 17% आहेत, इथे 33% आहेत. या अकॉर्डिंगली आपल्याला याला अर्थ देता येऊ शकतं, विश्लेषण करता येऊ शकतं. एकंदरीत दोघांची जर तुलना केली तर स्केल व्हेरिएबल वरती इंटरप्रिटेशन इनअप्रोप्रिएट आहे, उचित नाहीये. तर तुमचं जर ऑर्डिनल मध्ये कन्वर्ट केलं तर मात्र उचित प्रकारे आपल्याला त्याचा अर्थ लावता येऊ शकतो. शेवटच्या भागाकडे जाऊया, हिस्टोग्राम्स. हिस्टोग्रामचं वाचन कसं करायचं, अर्थ कसा लावायचा. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वच प्रकारच्या चलांना घेऊया. अनालाइज, डिस्क्रिप्टिव्ह फ्रिक्वेन्सीज, आपण हे सर्व चल घेतलेत. या चलांमध्ये बघा मित्रांनो, हा जो आहे ना जेंडर, हा स्ट्रिंग स्वरूपाचा घेतला. नंबर 2 चा हा नॉमिनल घेतला की जो न्यूमेरिक वे मध्ये आहे. हे 2 ऑर्डिनल घेतले, त्यातला हा स्ट्रिंग आहे, हा न्यूमेरिक आहे. एज घेतलं आणि आपण हा एज सी पण घेतला. या सगळ्यांवरती आपण हिस्टोग्राम काढूया. तो काढण्यासाठी चार्ट्स मध्ये जाणे, हिस्टोग्रामला क्लिक केलं, शो नॉर्मल कर्व हे पण करूया आपण, आणि कंटिन्यू, ओके. सगळ्यात पहिला मेसेज येतो आणि हा मेसेज महत्वाचा आहे. जेंडर इज स्ट्रिंग, सो a histogram cannot be produced. कुठल्या 2 व्हेरिएबल्सला आहे, जेंडर आणि सॅटिस्फॅक्शन. काय म्हणतो तो की हे दोन्ही स्ट्रिंग आहेत, हे दोन्ही स्ट्रिंग असल्यामुळे हिस्टोग्राम काढता येत नाही. या पूर्वीच्या व्याख्यानापर्यंत आपल्याला नॉमिनल, ऑर्डिनल, स्केल तिन्ही वरती आपण प्रक्रिया करत होतो. इथून पुढे अनेकदा ह्या वॉर्निंग येणार आहेत. नॉमिनल आणि ऑर्डिनल मध्ये सुद्धा जर तुमचं स्ट्रिंग व्हेरिएबल असेल, असे मेसेजेस आपल्याला प्राप्त होतील. कारण आता इथून पुढचे जे काही सांख्यिकीय प्रक्रिया आपण करणार आहोत, त्या सांख्यिकीय प्रक्रिया ह्या केवळ आणि केवळ संख्यांवरती होतात, न्यूमेरिक डेटावरती होतात. म्हणूनच जर तुम्हाला सर्वांना आठवत असेल, मी पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आपली जी काही आधार सामुग्री आहे ती प्रामुख्याने संख्या रूपात असेल
तर खूप व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट करता येऊ शकते. हा पहिला मेसेज आलेला आहे या 2 विशेष व्हेरिएबल्ससाठी जे स्ट्रिंग मध्ये त्याच्यावरती ट्रीटमेंट नाही करता येत, हिस्टोग्राम काढता येत नाही. मग आता हिस्टोग्राम काढायचा आहे जेंडरवर, कसा काढणार? जो कोडेड जेंडर आहे त्याचा हिस्टोग्राम असा येतो. आता हा जो कोडेड हिस्टोग्राम आहे, ठीक आहे, कोडेड जेंडर आहे, त्याची माहिती आपण अशी घेतलेली आहे, बरोबर. आणि हा जो जेंडर सी आहे तो या ठिकाणी हा न्यूमेरिक आहे, मान्य आहे, परंतु नॉमिनल. याला अर्थ कसा लावायचा? इथे एक मीन दिलेलं असतं. जेव्हा आपण हिस्टोग्राम काढतो या लाईन सोबत मीन आलाय 0.46. आता मी कोड काय दिलाय? 0 कोड हा मी मेलला दिलेला आहे आणि 1 हा फिमेलला दिला. मग याचं मीन 0.46 आलेलं आहे. याचा अर्थ असा आहे का, मीन म्हणजे ऍव्हरेज, सरासरीनं माझे जे काही 100 रिस्पॉन्डंट आहेत, प्रतिसादक आहेत, हा सरासरीनं ते, आता इथं 0.46 आहे त्यामुळं ना ते मेल आहेत ना ते फिमेल आहेत, तर ते कोण आहेत? या दोघांच्या मधला व्हॅल्यू आलाय. काही अर्थ लावता येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो का? नाही, आपण असं नाही म्हणू शकत. एकंदरीत हा जो हिस्टोग्राम आहे विथ नॉर्मल कर्व, हिस्टोग्राम हे या नॉमिनल साठी आपण काढू नयेत, त्याला अर्थ देता येत नाही. त्याला अर्थ आपल्याला देता येत नाही, कारण हिस्टोग्राम हे केवळ कंटिन्युअस डेटावरती आपण काढतो, कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन वरती काढतो. आणि सतत वारंवारिता वितरण म्हणजे काय हे आपण मागच्या एका लेक्चरमध्ये स्वतंत्ररित्या पाहिलेलं आहे, बरोबर आहे. पुढे जाऊया. इथे हिस्टोग्राम इनअप्रोप्रिएट आहे. ऑर्डिनल डेटाच्या बाबतीत, त्याच्याही बाबतीत तसंच आहे. इथे आपण सॅटिस्सी नावाचं जे आहे त्याला अनुसरून हे केलंय, कारण सॅटिस्फॅक्शनचा आता विषयच नाही आहे. स्ट्रिंग जो आहे त्याला त्याने स्वतःच आधीच नाही काढलं, बरोबर आहे, काढता येत नाही म्हणून. इथे मात्र हे 1 2 3 4 हे सर्व डिस्क्रीट व्हॅल्यूज आहेत, खंडित आहेत. आणि खंडित वारंवारितेसाठी हिस्टोग्राम नसतो, हे आपण यापूर्वीच्या स्लाइड्स पूर्वीच्या एका व्याख्यानामध्ये पाहिलेलं आहे. इथं जी आकडेवारी असेल ती सतत पाहिजे. याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो. एखादा कोणी प्रतिसादक आहे का सॅटिस्सी साठी की ज्यानं असं म्हटलंय, आपण जे कोड दिले ना 1 2 3 4 5, असा एखादा प्रतिसादक आहे का की ज्यानं म्हटलंय माझं 1.5 किंवा 2.75? याच्या आतमध्ये कुणाचा प्रतिसाद आहे का? नाहीये. त्याच्यामुळं हे जे आहे हे सतत स्वरूपात नाहीये, हे खंडित स्वरूपात आहे. त्यामुळे हिस्टोग्राम हा ऑर्डिनल वरती, क्रमित आपल्या चलांवरती आपल्याला काढता येत नाही. त्यामुळे इथं पण इंटरप्रिटेशन हे इनअप्रोप्रिएट. आपण पुढे जाऊया स्केल डेटावरती. आता हा स्केल डेटा, स्केल कोणता? एज, हा सतत आहे. एखादा नवीन प्रतिसादक आला, तो या 2 नंबरच्या मध्ये देऊ शकतो का 29 म्हणू शकतो, या दोघांच्या मध्ये 37 म्हणू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इथं म्हणू शकतो ना 51.51 वर्ष 9 महिने 4 दिवस अजून काही तास, त्याला काही ऍड करायचं असेल तो करू शकतो. त्या प्रत्येकाचा समावेश इथल्या कुठल्याही एका नंबर मध्ये होऊ शकतो, कारण हा सतत आहे, कंटिन्युअस आहे. शून्यापासून सुरुवात केली आपण 70 पर्यंत चाललोय, याच्यामध्ये कोणाचाही समावेश होऊ शकतो, कोणाचाही समावेश होऊ शकतो. शिवाय इथं मीनला अर्थ आहे 36.75, याला राऊंड फिगर घेऊया आपण 37. आपण असं म्हणू शकतो की सरासरी वय या माझ्या सर्व प्रतिसादकांचं सरासरी वय 37 आहे, सरासरीनं 37 वर्षाचे आहेत. नाहीये, फरक आहे, मान्य आहे, परंतु सरासरी याला काही ना काही आपण अर्थ देऊ शकतो. हिस्टोग्राम समजण्यासाठी सगळ्यात बेसिक गोष्ट ही आहे की ज्या चलाचा इथं कुठेही एखादा नवीन चलाचा समावेश होऊ शकतो, म्हणजे रिस्पॉन्सचा, प्रतिसादाचा समावेश इथं होऊ शकत असेल, त्याला आपण म्हणायचं की हे सतत कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जेव्हा असते, ही कंटिन्युअस आहे, कोणताही नंबर कसाही आलेला आहे, ह्याचं आपण हिस्टोग्राम काढत असतो, ठीक आहे. आणि इथं ही जी आकृती दिसते ना, हा टोक म्हणजे काय, तुमच्या ज्या सेंट्रल टेंडन्सीज आहेत, केंद्रीय प्रवृत्ती मापन, ते पुढे आपण अभ्यासणार आहोत, न्यूमेरिकल मेथड्स. तुमचे मेजर व्हॅल्यूज इथं येतात, याच्यामधून आपण काढतो काही संख्या, काही मूल्य न्यूमेरिकल मेथड्सचा वापर करून, त्याच्या आधारे आपण पुन्हा याला काही ना काही अर्थ देत असतो. त्यामुळे हिस्टोग्राम हे फार महत्वाचं आहे, हिस्टोग्राम हे फार महत्वाचं आहे. आणि स्केल डेटासाठी, प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाच्या याच्यासाठी आपण हिस्टोग्राम वापरू शकतो, काहीच अडचण नाही, त्याला अर्थही देता येतो, ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट आहे, हा जो हिस्टोग्राम आहे ना एज साठीचा,
याला अनुसरून आपण स्टीम अँड लिफ्ट पण काढलेला आहे. हाच डेटा इथे फक्त आपण टेबलच्या सहाय्याने, हा आकृतीच्या सहाय्याने. आता या टेबलला जर मी असं खाली आडवं केलं तर काय होतं पाहूया आपण. जर या स्टीम अँड लिफ्टला मी बघा इथं फक्त खाली उलट थोडंसं केलं आणि ह्या एक स्टेम आहे, लिफ्ट त्याचे इकडे दिलेले आहेत, इकडे शेवटचा जो स्टेम आहे तो 5 आहे. याला जर मी या पद्धतीनं जर हीच आकृती, ही रेषा काढायचा प्रयत्न केला, दे बोथ आर सेम. स्टेम अँड लिफ्ट हे न्यूमेरिकली आपण दाखवतो आणि हिस्टोग्राम हे आकृतीच्या सहाय्याने दाखवतो. आता आपल्याला हाताने तर आकृती नाही काढायची, कारण एसपीएसएस मध्ये फक्त आपण प्रोसेस फॉलो केली, या आकृत्या मिळतात आपल्याला. स्टेम अँड लिफ्ट पण मिळतं, तो काही विषय नाही. याला आपण इंटरप्रिटेशन देऊ शकतो, याला आपण अर्थ देऊ शकतो. त्यामुळं स्केल डेटावरती हिस्टोग्राम आपण वापरू शकतो आणि ते उचित पण आहे. ठीक आहे. आता हा पुढे आपण एजचा जो आहे ना, एज ऑफ रिस्पॉन्डंट, हे जे आपण कोडेड केले 1 2 3 4 5. आता हा एका कोडला किती लोकांनी हे केलं? 11. 2 ला 17. पण हे कंटिन्युअस आहेत का? इथं कुणी आहे का 1.5 वाला इथं मध्ये आपण घेऊ शकतो का तो प्रतिसाद? नाही घेऊ शकत. हे खंडित आहे, खंडित स्वरूपात आहे. दुसरं, इथं मीन काय आलंय? 3.15. याचा अर्थ काय? मी असं म्हणू शकतो का की माझ्या प्रतिसादकांचं वय सरासरीनं 3.15, म्हणजे ना 3 या तिसऱ्या कॅटेगरीत आहे ना चौथ्या कॅटेगरीत आहे, 3च्या उगं थोडंसं पुढे. अशा पद्धतीनं विश्लेषण आपण करू शकत नसतो. जर प्युअर स्केल डेटा असेल तर प्युअर स्केल डेटावरतीच हे हिस्टोग्राम काढण्यात यावं. नॉमिनल ऑर्डिनल साठी हिस्टोग्राम नाहीये, त्याला आपण अर्थ देऊ शकत नाही. बरोबर आहे. मग आता आपण थोडक्यात एक फरक बघूया. बऱ्याचदा असं होतं की बार चार्ट पण चांगले, म्हणजे असे जशा पद्धतीनं बार चार्ट दिसतात ना तसंच हिस्टोग्राम दिसतो ना, आपल्याला वाटतं की अरे मग कन्फ्युजन आहे. इथं एज आहे मित्रांनो, आणि हा जो डेटा आहे ना आपला एज, हा 26 27 32 या स्वरूपाचा आहे. हा सेम 26 27 32, आणि इथे खाली जो हा एज आहे ना, हा कॅटेगोरिकल आहे 1 2 3 1 2. हा पण जो आहे ना हा कॅटेगरी 1 2 3 1 2 स्वरूपाचा आहे. बरोबर. आपण या ठिकाणी अशी एक रेष ओढूया. ठीक. आता या बार चार्ट मध्ये हे विश्लेषण करणं डिफिकल्ट आहे की 14 वयाचे किती, 16चे किती. इथं 15 कळतं, परंतु इथं हे जे कोणी 6 आहेत हे 42 वयाचे आहेत का 43चे आहेत हे कळायला मार्ग नाही, कारण ह्याच्यामध्ये गॅप आहे ना. बरोबर आहे. शिवाय जर एखादा नवीन प्रतिसादक आला आणि त्याने म्हटलं की माझं वय 41.5 आहे, त्याचा समावेश होऊ शकतो का? त्याची फ्रिक्वेन्सी आपण इथे कशी दाखवणार? नाही, दाखवता येणं शक्य नाही. बार चार्ट हे स्केल डेटाला व्यवस्थित दाखवू शकत नाही. आकृती मिळते पहा, एसपीएसएस मध्ये तुम्ही जर अप्लाय केलं, नॉमिनल ऑर्डिनल सगळ्या प्रकारचे टेबल काढू शकता, कोष्टक काढू शकता, कशावरती काहीही तो ट्रीटमेंट करून देतो, तो विषय नाहीये. परंतु कशावरती काय अप्लाय करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. एसपीएसएस स्वतःहून सांगत नाही, अलर्ट देत नाही तो की आपण चुकतोय म्हणून. ठीक आहे, हे आपल्याला ठरवावं लागतं. बार चार्ट स्केलला नाही वापरायचं. हाच बार चार्ट मी इथे वापरला कोडेड डेटासाठी. सुंदर आकृती आलेली आहे, काही ना काही विश्लेषण मला करता येतं. या ग्रुपमध्ये किती आहेत काय काय. हिस्टोग्रामच्या बाबतीत फाईन, इथं छान आकृती आलेली आहे, कंटिन्युअस आहे. याच्यामध्ये मी विश्लेषण करू शकतो की 20 ते 30 मध्ये काय आहे, 30 ते 40 वयोगटामध्ये सर्वाधिक लोक दिसत आहेत. माझी जी काही सेंट्रल टेंडन्सीज, ज्या काही न्यूमेरिकल मेथड्स मी वापरेल याच्यामध्येच माझा रिझल्ट येईल. इथे पाहू शकता मीन किती आहे, 36.75. 36.75 कुठे येईल? जवळपास या ठिकाणी येईल. म्हणजे मला एक मीन, अरिथमेटिक मीन मला बरोबर याच्यात मिळालं. बरोबर आहे. तर हिस्टोग्राम हे आपल्याला स्केलसाठी चांगले. आता तोच हिस्टोग्राम जर मी या कोडेड साठी वापरला, पुन्हा तो दिसायला दिसेल, याला अर्थ देताना अडथळा आहे. अर्थ देताना अडथळा आहे. बरोबर आहे की आपण हा डिस्क्रीट व्हॅल्यूज, इथं डिस्क्रीट आले, डिस्क्रीट खंडित स्वरूपाचे मूल्य आले की नाही, इथं सतत मूल्य पाहिजे. 20 ते 30 मध्ये कोणी येऊ शकतो, 30 ते 40 मध्ये कोणी. अजून नवीन 4 आपण अजून 50 प्रतिसादक जास्त घेतले, अजून एकदा फील्ड मध्ये गेलो, पुन्हा याच्यामध्ये ऍड होतील, काही विषय नाही, कुणी काही म्हणू द्या. कुठलाही रिस्पॉन्स याच्यात समाविष्ट होतो. इथं कुठलाही रिस्पॉन्स नाही समाविष्ट होऊ शकत. पॉइंट मध्ये आपल्याला सांगता येणार नाहीये. त्यामुळं हिस्टोग्राम इथं सूट होतो, बार चार्ट इथं सूट होतो. बार चार्ट स्केलला नाही सूट होत, तर हिस्टोग्राम ऑर्डिनलला सूट होत नाही. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची होती.
आपण शेवटच्या स्लाइडकडे जाऊया. आजच्या व्याख्यानामध्ये आपण हे समजून घेतलं की कोणता चार्ट, कोणती आकृती कशासाठी वापरायला पाहिजे. त्याला अनुसरून इथं काही सर्वसाधारण नियम आहेत. बार किंवा कॉलम चार्ट हे केवळ आपण नाममात्र किंवा क्रमिक चलांसाठी वापरलेले कधीही संयुक्तिक आहे. कधीही संयुक्त, त्याला आपण अर्थ देऊ शकतो. पाय चार्ट सुद्धा आपण नाममात्र किंवा क्रमिक चलांनाच आपण जर वापरलं तर आपण त्याला व्यवस्थित अर्थ देऊ शकतो. हिस्टोग्राम हे केवळ आपण प्रमाण किंवा श्रेणी चलांना वापरलं तरच आपण व्यवस्थित अर्थ देऊ शकतो. मला आशा आहे तुम्हा सर्वांना हे व्याख्यान लक्षात आलं. तुम्ही सर्वांनी या संपूर्ण व्याख्यानाचा आनंद घेतला आणि तुम्ही जेव्हा केव्हा वेगवेगळ्या चलांवरती वेगवेगळ्या आकृत्या काढाल तर हे सर्वसाधारण जे काही नियम आहेत ते तुम्ही लक्षात ठेवाल अशी आशा बाळगतो. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल मेथड्स इन डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, जे काही न्यूमेरिकल ट्रीटमेंट आपण देतो डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स मधली, ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. MS Excel आणि SPSS मध्ये जे काही न्यूमेरिकल ट्रीटमेंट आपण देतो त्या न्यूमेरिकल ट्रीटमेंट साठीची प्रक्रिया आपण पुढच्या व्याख्यानामध्ये पाहूया. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.